हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर मुलांनो, पॉलिटेक्निक डिप्लोमाला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच 11th सायन्सला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी फाउंडेशन सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि यामध्ये आपण डे 1 to डे 6 पर्यंत जर्नी कंप्लीट केली. आज डे नंबर 7 आहे आणि आजच्या या पार्टमध्ये आपण बघणार आहोत मुलांनो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम द बेसिक मॅथमॅटिक्स. डिप्लोमाला जो M1 आहे किंवा 11th सायन्सला जी ट्रिग्नोमेट्री आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट अशी बेसिक अशी ट्रिग्नोमेट्री आपण स्टार्ट करणार आहोत मुलांनो. त्यामुळं हे आजचं सेशन नक्कीच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट सेशन आहे. तर ही जर्नी स्टार्ट करण्या अगोदर मुलांनो, मी बोराडे सर MSc मॅथमॅटिक्स झालेला आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही माध्यमातून आपल्या बॅचेस चालू असतात. ऑफलाईन बॅचेस आपल्या गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज नाशिकच्या समोर आहेत सिन्स 2001 आणि ऑनलाईन बॅचेससाठी तुम्ही आपला प्ले स्टोअरवर जाऊन बोराडे मॅथ्स अकॅडमी हा ॲप डाउनलोड करू शकतात. आणि तुम्हाला ज्या बॅचेस पाहिजे आहेत त्यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती मला काय करू शकतात मुलांनो, संपर्क करू शकतात, कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके. तर मुलांनो, ऑफलाईन बॅचेस आपल्या ज्या आहेत त्या साधारणतः तुमची कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर ऑफलाईन बॅचेस स्टार्ट होतील. तोपर्यंत आपली ही जर्नी आपण काय करूया मुलांनो, एन्जॉय करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो, तुम्ही सगळे अभ्यास करताय ना. मला मागच्या लेक्चरमध्ये पण बोललो होतो मी, अभ्यास करायलाच पाहिजे. तर मुलांनो, आज एक इम्पॉर्टंट असं सेशन होणार आहे. सो सर्वांनी शेवटपर्यंत हे सेशन नक्कीच काय करायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर आज आपण सुरू करतो आहे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम द मॅथमॅटिक्स, ट्रिग्नोमेट्री. मुलांनो, ही जर्नी आपण सुरू करताना मला तुम्हाला सांगायचं आहे ट्रिग्नोमेट्री मीन्स व्हॉट. ट्राय जो वर्ड आहे मुलांनो, दॅट इज ट्राय मीन्स 3. जिथे 3 गोना मीन्स अँगल्स. गोना मीन्स व्हॉट, अँगल्स. अँड मेट्री मीन्स मेजरमेंट. ज्यामध्ये 3 अँगल्सचं मेजरमेंट केलं जातं दॅट इज कॉल्ड ट्रिग्नोमेट्री. आणि हा 3 अँगल्स कुठे असतो मुलांनो, इन ट्रायंगल असतो. कोणत्याही ट्रायंगलचे 3 अँगल असतात हे तुम्हाला माहिती आहे. तर ट्रिग्नोमेट्री बेसिकली कनेक्टेड, व्हेरी कनेक्टेड विथ राईट अँगल ट्रायंगलशी कनेक्टेड आहे. तर आपण जाणून घेऊया व्हॉट आर द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय आहेत आणि ह्या ट्रिग्नोमेट्रीचा यूज काय आहे मुलांनो. डे टू डे लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे मुलांनो. आपल्याला वाटतं की मॅथमॅटिक्सचा यूज कुठे होतो, तर खूप साऱ्या ठिकाणी होतं. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण रस्त्याने चाललो, एक खूप उंच अशी बिल्डिंग आपल्या समोर आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण जिथे उभे आहोत तिथून ती बिल्डिंग ह्या एवढ्या अंतरावरती आहे. एवढं डिस्टन्स आपल्याला माहीत असेल आणि आपल्या डोळ्यांनी त्या जर बिल्डिंगच्या टोकाकडे आपण बघत असू, तर टेरेसकडे बघत असू, तर त्याने केलेला जो अँगल आहे तो आपल्याला माहीत असेल, सपोज 30 डिग्री, 60 डिग्री किंवा 45 डिग्री. तर आपण काय सांगू शकतो मुलांनो, बाय युजिंग ट्रिग्नोमेट्री आपण सांगू शकतो त्या बिल्डिंगची हाईट सांगू शकतो. म्हणजे ती बिल्डिंगची हाईट मेजर न करताही आपल्याला सांगता येईल मुलांनो. ही आहे जादू, हे आहे मॅजिक ट्रिग्नोमेट्रीचं. तर ह्या मॅजिकल जर्नीला आपण सुरुवात करणार आहोत आज मुलांनो, ज्यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघायला मिळणार आहे. हे रेशोज कसे क्रिएट झालेत हे आपण सगळ्यात अगोदर समजावून घेऊया. आणि बघा मुलांनो, सपोज हा एक ट्रायंगल आहे, ज्या ट्रायंगलमध्ये हा अँगल 90 डिग्री आहे. ट्रायंगलला नाव दिलं आहे मुलांनो ABC. हा आपला ट्रायंगल आहे आणि ह्या ट्रायंगलमध्ये एक जो अँगल आहे मुलांनो हा 90 आहे. तर हे दोन्ही ॲक्यूट अँगल असतात. तर इथे असणारा अँगल आपण सपोज थीटा कन्सिडर केला. 10th थीटा मानायचो म्हणून आता थीटा मानतोय. अल्फा, बीटा, गॅमा काही पण बोलू शकता. मी थीटा बोललो आहे मुलांनो. सपोज दिस इज थीटा. हा जर थीटा असेल मुलांनो, तर मला सांगा थीटाच्या ही AB ही काय आहे मुलांनो, अपोजिट साईड आहे. थीटाच्या BC ही काय आहे मुलांनो, ॲडजस्टंट साईड म्हणतो आपण. आणि ACला काय म्हणतात, ट्रायंगलचा, राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटिनियस असं म्हणतात मुलांनो. सपोज मी ह्या गोष्टीला कशाने रिप्रेझेंट करतोय, AB जी साईड आहे दॅट इज O ने रिप्रेझेंट करूया आपण. अपोजिट साईड इज डिनोटेड बाय O लेटर.
आणि बी सी साईडला आपण ए कॅपिटल एने डिनोट करूया ॲडजेसंट साईडसाठी. आणि मुलांनो एच फॉर हायपोटिनियस असं बोलूया. म्हणजे आपल्याकडे ओ फॉर अपोजिट साईड आहे, ए फॉर ॲडजेसंट साईड आहे, एच फॉर हायपोटिनियस आहे. काही बुक्समध्ये तुम्ही याला परपेंडिक्युलर, याला बेस आणि याला हायपोटिनियस असंही बोलू शकतात. ते वापरलं तर ते काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो, पण बेसिकली याचा जास्त यूज केला जातो. तर मुलांनो बेसिक्स आपण बघतोय. तर अपोजिट ही एक साईड आहे आपल्याकडे, ॲडजेसंट साईड आहे आणि आहे आपल्याकडे हायपोटिनियस. या तीन साईडला एक लेंथ असणार आहे मुलांनो, काहीतरी त्याचं मेजर असणार आहे. त्याची आपल्याला त्या लेंथला जर म्हणजे एका साईडला जर दुसऱ्या साईडने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 2 नंबरचा रेशो मिळणार आहे. सपोज एक साईड 3 आहे आणि एक साईड 5 आहे, तर 3/5ला आपण काय म्हणणार आहे मुलांनो, रेशो म्हणणार आहे. दॅट इज कॉल्ड रेशो. हा रेशो 3/5 असा लिहिला आहे. त्याला पुढे जाऊन 3:5 असं सुद्धा लिहितात, तुम्हाला हे सगळ्यांना माहिती. पण मला तुम्हाला बेसिकली काय सांगायचं आहे, जर आपल्याकडे 3 साईड्स आहेत, अपोजिट, ॲडजेसंट, हायपोटिनियस, तर यांना मिळून आपल्याला किती रेशोज तयार करता येतील मुलांनो. तर बघूया. मी तुमच्या समोर काही गोष्टी मांडतोय, तुम्ही समजावून घ्या आणि मग मला सांगा काय डिफिकल्टी वाटते तुम्हाला. सपोज मुलांनो आपण असं बोललो की आपण अपोजिट साईडला जर हायपोटिनियसने डिवाइड केलं तर एक रेशो तयार होणार आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय होऊ शकते, तर ॲडजेसंट साईडला हायपोटिनियसने डिवाइड केलं तर एक दुसरा रेशो तयार होईल. अजून काय पॉसिबिलिटी आहे मुलांनो, तिथल्या 3 साईड्सला घेऊन अपोजिट साईडला ॲडजेसंट साईडने डिवाइड केलं तर ही तिसरी पॉसिबिलिटी तयार होईल. अजून काय पॉसिबिलिटीज तयार होऊ शकतात मुलांनो, जर ओ अपॉन एला आपण रेसिप्रोकल केलं म्हणजे ए डिवाइड बाय काय केलं आहे मुलांनो, अपोजिट साईड केलं, तर ही एक पॉसिबिलिटी तयार होईल. ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटिनियसला जर रेसिप्रोकलमध्ये लिहिलं, एच वरती लिहिला आणि ए अपॉनमध्ये लिहिला, तर ही एक रेशो तयार होतोय. अपोजिट साईड अपॉन हायपोटिनियसला जर हायपोटिनियस अपॉन अपोजिट साईड केलं तर हा एक रेशो तयार होईल. मला सांगा या 6 पॉसिबिलिटीपेक्षा अजून काही नवीन पॉसिबिलिटी क्रिएट होते का, तर नक्कीच नाही होते सर, नक्कीच नाही होत आहे. मग आपण यांना करायचं काय, यांना एक नावं देण्यात आली मुलांना. नावं तर द्यायला पाहिजे. अपोजिट साईडला हायपोटिनियसने डिवाइड केलं तर त्याला काहीतरी एक नाव दिलं गेलं मुलांनो, ते पूर्वी दिलं गेलं, त्यामुळे आपण नावं ठेवायची नाहीत, जरी आपल्याला नावं ठेवायला आवडत असतील तरी. तर ते नाव काय आहे मुलांनो, तर ते आहे मुलांनो फर्स्ट साइन ऑफ अँगल. तिथे थीटा आहे म्हणून त्याला साइन ऑफ थीटा. तिथे जर अल्फा असतं तर साइन अल्फा म्हटलं असतं आणि काहीच नसतं तर अँगल सी होताच तिथे मुलांनो, लक्षात घ्या. साइन थीटा म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटिनियस. आजपासून खरं तर त्याचं नाव पूर्ण काय होतं माहिती का मुलांनो, त्याचं नाव होतं साइन, पण आपण शॉर्टकटमध्ये त्याला साइन SIN आणि त्याच्यावरती थीटा. मुलांनो दुसरा जो रेशो क्रिएट झालेला आहे आपल्याकडे A/H म्हणजे ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटिनियस, त्याला एक वेगळं नाव दिलं आहे. त्याला म्हणतात आजपासनं, म्हणजे खूप वर्षांपासून म्हणतायत, मी आज सांगतोय तुम्हाला, कॉस थीटा. त्याला म्हणतात मुलांनो कॉस थीटा. कॉस थीटा इक्वल टू ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटिनियस. त्याचं खरं नाव होतं मुलांनो कोसाइन. समजलं का, पण कोसाइनला शॉर्टकटमध्ये कॉस असं आपण म्हणतोय. नेक्स्ट रेशो इज अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड, दॅट इज डिनोटेड बाय काय, लिहा बरं, कमेंट करत चला मुलांनो. माझ्या अगोदर, मी लिहिण्या अगोदर तुमच्या कमेंट आल्या पाहिजेत. तर काय आहे, दॅट इज टॅन थीटा मुलांनो. टॅन थीटा इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजेसंट. खरं तर त्याचं नाव काय आहे माहिती का मुलांनो, खरं नाव त्याचं आहे टँजेंट. त्याला म्हणतात टँजेंट रेशो. तर टॅन हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईडला जर आपण रेसिप्रोकलमध्ये केलं तर त्याला एक नाव देण्यात आलं आहे, दॅट इज कॉट थीटा. काय म्हटलं आहे मुलांनो त्याला, कॉट थीटा. खरं तर तो आहे कोटँजेंट. काय आहे मुलांनो, कोटँजेंट आहे, पण पूर्ण मोठं नाव न देता त्याला कॉट ह्या शॉर्ट फॉर्मने आपण लिहिलं आहे कॉट, त्यामुळं आपण कॉटच म्हणतोय त्याला. हायपोटिनियसला जर ॲडजेसंट साईडने डिवाइड केलं, ॲडजेसंट साईडने, तर मुलांनो याला काय नाव दिलं आहे, हा कॉस थीटा ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटिनियस आहे, तर हा काय असतो माहिती का मुलांनो, दिस इज सेक थीटा.
याला आपण काय म्हणतो मुलांनो, सेक थिटा. खरं याचं नाव काय आहे माहिती का, सेकँट असं नाव आहे. सेकंडचा शॉर्ट फॉर्म सेक आणि अँगल आहे थिटा. सो सेक थिटा इक्वल टू हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साईड. त्यानंतर मुलांनो शेवटचा राहिलेला जो रेशो आहे ज्यामध्ये हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड केलं आहे, दॅट इज नथिंग बट कोसेक थिटा, ज्याला आपण काय म्हणतो मुलांनो, कोसेक थिटा असं म्हणतो. त्याचं नाव खरं तर आहे कोसेकँट. समजलं, पण शॉर्टकटमध्ये त्याला कोसेक आपण असं म्हणतो. कॉस आणि कोसेकच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा फरक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा दोघांमधला फॉर्म्युला पण डिफरंट आहे, त्याला विसरायचं नाही. तर मुलांनो हा फर्स्ट रेशो झाला. दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ नंबर, दिस इज फिफ्थ नंबर अँड दिस इज सिक्स्थ नंबर. लक्षात घ्या, हा सिक्वेन्स मला पाहिजे, हा सिक्वेन्स मला पाहिजे असतो मुलांनो. तर साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, cos theta equal to adjacent side upon hypotenuse, tan theta equal to opposite side upon adjacent side, cot theta equal to adjacent side upon opposite side, sec theta equal to hypotenuse upon adjacent side, cosec theta equal to hypotenuse upon opposite side. हे लक्षात घ्या मुलांनो. ओके, तर त्यानंतर मी तुम्हाला जी महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे ते पण लक्षात ठेवा मुलांनो. टू रिमेंबर दिस, तुम्हाला काय लक्षात ठेवता येतं मुलांनो, एक स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा, ते आहे सो का टोवा. सो का टोवा, सो का टोवा म्हणजे काय मुलांनो, एस फॉर साइन, सी फॉर कॉस, टी फॉर टॅन. वाचायचं कसं, साइन इज अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कॉस इज ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, टॅन इज अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, असं लक्षात ठेवता येईल. काही बुक्समध्ये जर CBSE ICSE बोर्डमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला माहिती आहे याला आपण परपेंडिक्युलर असं सुद्धा म्हणतो, याला आपण काय म्हणतो, बेस असं म्हणतो मुलांनो, आणि हायपोटेनियस. तर याला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं लिहितात, पंडित भद्री प्रसाद हर हर भोले सोना चांदी तोले, असंही लिहिता येतं. म्हणजे कसं रे मुलांनो, म्हणजे याला आपल्याला लिहिता येतं एस फॉर साइन, साइन म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस, परपेंडिक्युलर म्हणजे अपोजिट साईडच. सी फॉर कॉस, कॉस म्हणजे बेस अपॉन हायपोटेनियस म्हणजेच ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. टी फॉर टॅन, पी म्हणजे परपेंडिक्युलर डिवाइड बाय बेस, हे आपण म्हणता येईल, दॅट इज नथिंग बट अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. लिहिण्याचा प्रकार वेगळा आहे, एक तर तुम्ही अपोजिट ॲडजसंट हायपोटेनियस वापरून करा किंवा परपेंडिक्युलर साईड बेस किंवा हायपोटेनियसचा यूज करून करा, तुम्हाला जे इझी वाटेल ते करा. बट आपल्याला असं बघण्याची सवय आहे, तर हेच लक्षात ठेवा मुलांनो, हे तुम्हाला शॉर्टकट लक्षात असले पाहिजेत. तर मुलांनो तुम अगर अच्छे से देखो इनमें कुछ ना कुछ कनेक्शन है, कोणीतरी कोणाचा तरी नातेवाईक आहे. कसा रिलेटिव्ह आहे, म्हणजे एकाचं खाली डोकं वर पाय केलं की आपल्याला दुसरा रेशो मिळतोय. तुम्ही बघा ऑब्झर्वेशन, अपोजिट अपॉन हायपोटेनियसला हायपोटेनियस अपॉन अपोजिट केले, उलटं केलं, रेसिप्रोकल, उलटं रेसिप्रोकल. या ए अपॉन एचला काय केलं, एच अपॉन ए, तो कॉस थिटा आहे तर हा सेक थिटा आहे. हा ओ अपॉन ए आहे तर हा ए अपॉन ओ झाला आहे, तो टॅन थिटा आहे तर हा कॉट थिटा आहे. म्हणजे यामध्ये काय आहे मुलांनो, काहीतरी कनेक्शन आहे. ते कनेक्शन काय आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे मुलांनो. तर सिक्वेन्समध्ये ती नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहे, मी जे सांगतोय तुम्हाला. पहिलं नाव आहे साइन थिटा, मग आहे कॉस थिटा, माझ्याबरोबर बोला बरं. तिसरं आहे टॅन थिटा, पुढे आहे कॉट थिटा, नेक्स्ट आहे सेक थिटा आणि त्याच्याही पुढे आहे कोसेक थिटा. बच्चे लोग, हे 6 नावं सिक्वेन्समध्ये अशी पाठ झाली पाहिजे. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा, या प्रकारे तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि मग कोण कोणाचा नातेवाईक आहे हे सांगायला मी पाहिजे का मुलांनो. साइनचा रिलेटिव्ह आहे कोसेक थिटा, कॉसचा रिलेटिव्ह आहे सेक थिटा आणि टॅनचा रिलेटिव्ह आहे कॉट थिटा. मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की ही जी दोन आहेत ना मुलांनो, साइन आणि कॉस, ही आहेत मुलांनो बेसिक
ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अँड दीज आर द डिराइव्ड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ही दोघं जण जी आहेत ती आहेत बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आणि ही आहेत डिराइव्ड, त्यांच्यापासनं तयार झालेली. अलग लक्षात, ही पप्पा मम्मी काय डॅडी मम्मी काय म्हणायचं ते आहेत, ते बेसिक आहेत आणि ते त्यांच्यापासून तयार झालेली ट्रिग्नोमेट्रिक आहेत फंक्शन्स किंवा रेशोज. कशी काय आहेत हे आपण पुढच्या काही फॉर्म्युल्यांमधून समजावून घेऊया मुलांनो, म्हणजे तुम्हाला हे कनेक्शन क्लिअर होणार आहे. तर मुलांनो, ही नावं पहिली लक्षात ठेवा, सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवा, म्हणजे मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. कारण यांची ओळख आपली चांगली झाली नावांची तर मग आपलं काम एकदम इझी होणार आहे मुलांनो. म्हणजे काय म्हणतो ना, या गोष्टीमध्ये हे पात्र आहेत आणि यांची स्टोरी मग लाईन कशी पुढे न्यायची हे आपण बघता येईल मुलांनो. काय नाव आहेत परत एकदा करा बरं, माझ्याबरोबर बोला. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. एकदम करेक्ट, व्हेरी गुड. तर मुलांनो, आहेत आपल्याकडे पुढे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. काय काय ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आहेत ते आपण जाणून घेऊया मुलांनो. पहिला फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला मैं बताऊंगा आपको. पहिला फॉर्म्युला आहे मुलांनो, जर आपण साइन थीटा, सगळ्यांना आठवते का साइन थीटा कुठे होता, साइन थीटा हा, आणि कोसेक थीटा यांचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं, इथे मी करून दाखवतो. साइन थीटाला मी जर कोसेक थीटाने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येईल बरं. साइन थीटा म्हणजे काय, ओ अपॉन एच आहे सर, त्याला मल्टिप्लाय कोसेक थीटा म्हणजे कोण रे, एच अपॉन ओ केलं तर ओ ओ कॅन्सल होईल, एक येईल, एच एच कॅन्सल होईल, एक येईल आणि 1 × 1 किती झालं 1. म्हणजे साइन थीटा आणि कोसेक थीटा यांचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज 1 असतं. हा MCQ सुद्धा तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये बघितलेला असेल मुलांनो. तो इससे मुझे पता चलता है कि पहला जो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन है वो साइन थीटा मल्टीप्लाइड बाय कोसेक थीटा इज इक्वल टू कितना होगा बच्चों 1. किती असेल ते 1. साइन थीटा इंटू कोसेक थीटा इक्वल टू 1. असा फॉर्म्युला लक्षात असणं चांगलीच गोष्ट आहे, पण त्याच्यावरनं जी दोन फॉर्म्युले क्रिएट होतात मुलांनो ती लक्षात ठेवायला महत्त्व आहे. काय होईल त्याच्यावरनं, साइन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा मल्टीप्लाय आणि तिकडे जाताना डिवाइड होणार 1 अपॉन क्या होगा बच्चे लोग कोसेक थीटा. आणि मला तर तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा जो तिसरा मी लिहिणार याच्यावरनं तो जास्त महत्त्वाचा आहे. कोसेक थीटा इक्वल टू लिहायचं झालं तर काय लिहिता येईल मुलांनो, साइन थीटा मल्टीप्लाय तिकडे जाताना डिवाइड म्हणजे 1 अपॉन साइन थीटा ऐसा लिख सकते बच्चो. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 1 आहे तर त्यावरनं हे आणि हे असे दोन तयार झालेत. जर तुम्हाला हे समजलं असेल मुलांनो, नेमकं समजलं असेल तर दुसरा फॉर्म्युला काय असणार आहे जो आपण क्रिएट करणार आहे जरा सांगा बरं मुलांनो, बताओ मेरे को क्या होगा. तर मी इथे तुम्हाला ओके पाठीमागे एकदा नेतोय परत. मला सांगा मी परत जोडी कोणती घेणार. आता जोडी कोणती घेतली होती, साइन आणि कोसेकची. खरं तर साइन आणि कोसेक कुठे दाखवले मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज तुम्हाला माहिती आहे. मला सांगा कॉस आणि सेक थीटा यांचं जर मी मल्टिप्लिकेशन केलंच तर काय असणार आहे ते मल्टिप्लिकेशन. या इथे सांगायला लागणार आहे मला. कॉस थीटा मल्टिप्लाइड बाय सेक थीटा जर मी केलं तर दॅट इज ए अपॉन एच ला मल्टिप्लाइड बाय काय असणार आहे मुलांनो, एच अपॉन ए. तो ए विल गेट कॅन्सल, एच एच विल गेट कॅन्सल, अगेन 1. म्हणजे या रेसिप्रोकल याला मल्टिप्लाय केलं तर 1 येणारच आहे मुलांनो. ओके, तिसरं पण टॅन थीटा आणि कॉट थीटाचं मल्टिप्लिकेशन 1 येणार आहे. ते आताच आपण सांगून देऊया. जोडी कोणती बरोबर आहे हे लक्षात घ्या. साइनचा कोसेक रिलेटिव आहे, कॉसचा सेक आणि टॅनचा कॉट. ओके, तो बच्चे लोग तो आपके सामने है. नेक्स्ट साइन थीटा इंटू कोसेक थीटा इक्वल टू झालं आहे तर पुढे आहे मुलांनो कॉस थीटा इंटू सेक थीटा इक्वल टू किती असणार आहे मुलांनो 1. हा फॉर्म्युला आहे आणि यावरनं दोन जी फॉर्म्युले लिहिता येतात ती पण सांगा बरं मला. ती काय असणार आहे तर त्यातला पहिला आहे मुलांनो कॉस थीटा इक्वल टू, बरोबर विचार करताय तुम्ही, इंटू सेक थीटा आहे तिकडे जाताना डिवाइड होणार सर 1 अपॉन सेक थीटा. जर मी कॉस थीटा इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा लिहितोय तर सेक थीटा इक्वल टू काय लिहिता येईल मुलांनो, दॅट इज 1 अपॉन कॉस थीटा लिहिता येईल सर. अरे यस और नो, यस. तिसरी जी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आपण म्हणतोय थर्ड
ते तुम्ही नीट ऐका मुलांनो. थर्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन तर काय असणार आहे, टॅन थीटा जोड़ी कोणती राहिली, मल्टीप्लाइड बाय कॉट थीटा, इन दोनों का मल्टीप्लिकेशन आएगा 1, टॅन थीटा इंटू कॉट थीटा इक्वल टू 1. याला छान असा ब्रॅकेट टाकूया आणि यावरनं दोन फॉर्म्युली मला सांगता येतील. ती काय असणार आहे बोला, टॅन थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थीटा अँड कॉट थीटा इज इक्वल टू बोला, कॉट थीटा इज इक्वल टू काय असेल, दैट इज 1 अपॉन टैन थीटा. इज दैट क्लियर बच्चों लोग? ओके. अब आगे जाते हैं बच्चों, फोर्थ नंबर के ऊपर. ओके, पुढे जायचं आहे आपल्याला, पण मी तुम्हाला जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. फोर्थ नंबर आणि फिफ्थ नंबर इथं लिहूनच ठेवतोय, म्हणजे काय होईल मला प्रत्येक वेळेला सांगायची गरज नाही. बरं मुलांनो, फोर्थ नंबरकडे काय आहे, जर मुलांनो आपण जर साइन थीटाला कॉस थीटाने डिवाइड केलं तर काय गंमत होते सांगा बरं. साइन थीटाला जर मी कॉस थीटाने डिवाइड केलं तर काय मिळणार आहे साधारणतः, म्हणजे साइन थीटा म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस ओ अपॉन एच, त्याला डिवाइड काय करूया, कॉस थीटा म्हणजे ए अपॉन एच, ए अपॉन एच. बोलो बच्चों, ओ अपॉन एच, ए अपॉन एच, एच एच काय होणार कॅन्सल, रहेगा बच्चों ओ अपॉन ए. ओ अपॉन एचा अर्थ काय आहे पण, अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट, ज्याला आपण काय नाव दिलं आहे मुलांनो, टॅन. म्हणजेच टॅन थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला क्रिएट झाला आहे, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ही जी आहे कम्युनिटी यांच्यामध्येही एक कनेक्शन आहे, हे आपल्याला समजलेलं आहे. तर मुलांनो काय आहे तुमच्या समोर तुम्हाला दाखवतो आहे मी. तर फॉर्म्युला आहे टॅन थीटा इज इक्वल टू, टॅन थीटा इज इक्वल टू काय असणार आहे मुलांनो, साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा, साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा हा फॉर्म्युला आहे. हा जर कळला असेल तुम्हाला तर मला लास्ट फॉर्म्युला कॉट थीटाचा काय असणार आहे, कारण टॅनच्या रेसिप्रोकलमध्ये कॉट जर असेल तर हा साइन अपॉन कॉस असेल, तर हा 100% कॉस थीटा अपॉन साइन थीटा असायलाच पाहिजे. बरं का मुलांनो, ही झाली आपली 5 ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. यांना लिहून तुम्हाला काय करायची आहेत मुलांनो, पाठ करायची आहेत. एकदा लिहा दोनदा लिहा, पण ती लक्षात राहिली पाहिजे काय नेमकं कनेक्शन आहे. थोडंसं आपण मागे जाऊया आणि तुम्हाला सांगूया. मी तुम्हाला काय सांगितलं आहे, तर ही जी नावं आहे बघा इथं परत एकदा लिहूया. सिक्वेन्स वाईज नावं आहे साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. बरं का, नावं लक्षात आहेत. कोणाचा रिलेटिव्ह आहे, साईनचा रिलेटिव्ह कोसेक, कॉसचा सेक, टॅनचा कॉट, टॅन अँड कॉट तर एकदमच जवळ आहेत. तर आता मी यावरनं काय सांगू शकतो, साइन आणि कोसेक रेसिप्रोकल आहे, म्हणजे कोसेकला काय लिहिता येतं 1 अपॉन साइन थीटा, सेकला काय लिहिता येतं, सेक आणि कॉस रेसिप्रोकलमध्ये आहे तर 1 अपॉन कॉस थीटा, टॅनला काय लिहिता येतं साइन थीटा अपॉन कॉस थीटा लिहिता येतं सर, कॉट थीटाला काय लिहिता येतं कॉस थीटा अपॉन साइन थीटा लिहिता येतं सर. मला सांगा मग मी काय चुकीचं सांगितलं आहे का तुम्हाला? नाही सर, काही चुकीचं नाही. सॉरी, ही जी दोन आहेत यांना आपण काय म्हणतोय, बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आणि हे सगळेच्या सगळे साइन कॉसला उचलून आपण काय केली तयार केलेली आहेत, म्हणून यांना डिराइव्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणतोय, रेशोज म्हणतोय. हे लक्षात ठेवा मुलांनो. लक्षात राहील का? नावं आणि त्यांच्यामध्ये असलेला काय रिलेटिव्ह म्हणजेच नातेवाईक संबंध काय आहे नेमकं क्लिअर आहे सगळ्यांना? डन. ओके बच्चो, आगे बढ़ते हैं. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत मुलांनो. इन मीन 3 अशा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज तुम्ही बघितलेल्या आहेत. त्यातली पहिली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी सगळ्यांनाच माहिती आहे बरं का मुलांनो. ती काय आहे त्याकडे आपण जाऊया. मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो मुलांनो 2च मिनटासाठी, मग परत रफ फन करणार आहे. तो ट्रायंगलला नाव दिलं आहे ABC. इथे अँगल घेऊया थीटा. मला सांगा मुलांनो, तुम्ही साइन थीटा इक्वल टू काय बोलणार आणि कॉस थीटा इक्वल टू काय बोलणार? फॉर्म्युले आपल्याला पाठ आहे तर त्यानुसार साइन थीटा म्हणजे काय असेल, थीटा इथे तर समोर कोण दिसतंय, अपोजिटला AB दिसतोय सर, आणि डिवाइड बाय कोण असतो, हायपोटेन्यूस म्हणजे AC असतो सर. तसंच कॉस थीटा म्हणजे काय असतंय मुलांनो, ॲडजस्टंट साईड म्हणजे BC आणि हायपोटेन्यूस म्हणजे AC. दॅट्स इट. हे 2 फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत का? हो सर. मला सांगा, तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल म्हणल्यावर एका व्यक्तीची प्रकर्षाने आठवण होते
तो व्यक्ति कौन? पाइथागोरस। पाइथागोरस क्या कह के गया? पाइथागोरस कह के गया कि दो साइड का स्क्वायर उनकी एडिशन इज इक्वल टू हाइपोटेन्यूस का स्क्वायर, म्हणजे ए बी स्क्वायर प्लस अगर बी सी स्क्वायर करेंगे बच्चों तो आंसर आ जाएगा अपने आप ए सी स्क्वायर। बरोबर आहे का? ए बी स्क्वायर बी सी स्क्वायर इक्वल टू ए सी स्क्वायर, बराबर आहे। याला जर मी डिवाइड बाय एक काम करणार आहे, बाय ए सी स्क्वेअरने डिवाइड करणार आहे। डिवाइड बाय ए सी स्क्वेअर म्हणजे काय? प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं, म्हणजे ए बी स्क्वेअरला डिवाइड ए सी स्क्वेअर लिहितोय मी, प्लस बी सी स्क्वेअरला डिवाइड परत ए सी स्क्वेअर लिहितोय मी, इज इक्वल टू ए सी स्क्वेअरला डिवाइड ए सी स्क्वेअर लिहिलाय मी। मला सांगा मुलांनो, ए सी स्क्वेअर कॅन्सल झालं का नाही? म्हणजे इथं आला 1। आता तुमच्याकडनं मला सांगा, इथं ए बी स्क्वेअर अपॉन ए सी स्क्वेअर आहे, तर आतमध्ये ए बी लिहिलाय अपॉन ए सी लिहिलाय, पण त्याचा स्क्वेअर लिहिता येईल, प्लस इथं बी सी स्क्वेअर अपॉन ए सी स्क्वेअर आहे ना, लॉज ऑफ इंटरसेक्शन सगळ्यांना माहिती, त्याचा स्क्वेअर ब्रॅकेटचा लिहिता येईल आणि आतमध्ये काय लिहिता येईल? बी सी अपॉन ए सी, आणि इज इक्वल टू इकडे डायरेक्ट कॅन्सल आहे, उत्तर किती आलं आहे? 1। आता उघडा डोळे आणि बघा नीट मी काय सांगतोय। ए बी अपॉन ए सीचा अर्थ काय आहे तिथे लिहिला आपण? साइन थिटा, पण साइन थिटाचा स्क्वेअर आहे तर याला आपण लिहूया साइन स्क्वेअर थिटा, प्लस बी सी अपॉन ए सीचा मिनिंग काय आहे? कॉस थिटा, पण इथं कॉस थिटाचा स्क्वेअर आहे म्हणून लिहूया कॉस स्क्वेअर थिटा, आणि इक्वल टू किती होईल मुलांनो? 1। कोणत्याही प्रकारची 1 न करता 1। कळलं का मुलांनो? ही झाली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी नंबर 1। दुसरीही तशाच रीतीने करता येईल। डिवाइड बाय बी सी स्क्वेअर करा, एक आयडेंटिटी मिळेल, नंतर डिवाइड बाय ए बी स्क्वेअर करा, एक आयडेंटिटी मिळेल, म्हणजे उरलेल्या 2 आयडेंटिटी अशा प्रकारे आपल्याला मिळवता येईल। हे डेरिव्हेशन काही तुम्हाला विचारलं जात नाही, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायची त्याची गरज नाही। पण कसं असतं, हे आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाठ असल्या पाहिजेत, माहीत असल्या पाहिजेत, म्हणून त्या तुम्हाला सांगतोय। तर पहिली आयडेंटिटी आहे मुलांनो, काय आहे ती आयडेंटिटी? तर ती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1। मला वाटतं ही आयडेंटिटी लगभग सर्व विद्यार्थ्यांना लक्षात असणार आहे। साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1। यावरनं आपल्याला 2 फॉर्म्युले अजून लिहिता येतात, माहिती का तुम्हाला? कोणत्याही एका फॉर्म्युल्यावरनं अजून 2 फॉर्म्युले क्रिएट होतात। कशी सर? तर साइन स्क्वेअर थिटा इथेच ठेवला आहे, इज इक्वल टू प्लसला त्या बाजूला पाठवलं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल, अँड अजून काय तयार होईल मुलांनो? कॉस स्क्वेअर थिटाला मी इथे ठेवलं तर इज इक्वल टू त्या बाजूला 1 ऑलरेडी आहे, प्लस साइन स्क्वेअर थिटा तिकडे गेल्यानंतर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा। कारण आपल्याला हे सगळे ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा पाठ असले पाहिजेत। ही पहिली आयडेंटिटी झाली। मी तुम्हाला आता सेकंड आयडेंटिटी सांगणार आहे, जी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका। सेकंड आयडेंटिटी आहे मुलांनो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आहे? दॅट इज सेक स्क्वेअर थिटा। बरं का? याला छान असा ब्रॅकेट टाकूया आणि तुम्ही सांगा बरं काय लिहिता येईल यावरनं अजून 2 फॉर्म्युले। तर एक लिहिता येईल मुलांनो, टॅन स्क्वेअर थिटाला मी जर इथेच ठेवला आहे तर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, हा +1 इकडे घेऊन आल्यावर काय होईल मुलांनो? -1, म्हणजे नवीन फॉर्म्युला तयार झाला। अँड तिसरा जो आहे, ह्या टॅन स्क्वेअर थिटाला तिकडे पाठवलं तर दोघांची सबट्रॅक्शन किती होईल? 1। मग लिहिताना मी काय करतो अगोदर? सेक स्क्वेअर थिटा, हे इकडे आल्यानंतर मायनस टॅन स्क्वेअर थिटा, आणि इज इक्वल टू किती लिहूया? 1, असं आपल्याला लिहिता येईल। जशी 2 स्क्वेअर यांची ॲडिशन 1 होती, तसं या दोघांचं सबट्रॅक्शन 1 आहे। ही कमाल आहे आयडेंटिटी नंबर 2ची। तिसरी आयडेंटिटी जी आहे मुलांनो, ती काय आहे ती पण समजावून घ्या। तर काय आहे? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा। काय आहे मुलांनो? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, आणि यावरनं ही 2 फॉर्म्युलीज आपल्याला लिहिता येतात। काय लिहिता येईल बरं? ज्यांना हे 2 समजली त्यांना हे 2 सांगता येणार आहेत, नक्कीच सांगता येईल। काय करायचं आहे मुलांनो? कॉट स्क्वेअर थिटा इथेच ठेवला आहे, इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा +1 उधर जाएगा तो -1, अँड काय होईल मुलांनो? हा त्या साईडला गेल्यानंतर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असणार आहे मुलांनो? 1। बरं का मुलांनो? ही फॉर्म्युलीज आहेत, यांना आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज असं म्हणतो। इन, मीन, 3
ही लक्षात असली पाहिजे आणि यांचे दोन वेगळे कन्व्हर्जन्स ट्रान्सफॉर्मेशन्स पण आपल्या लक्षात आले पाहिजेत. त्याचा वापर केला की मग आपल्याला बऱ्याच ठिकाणी काय होतो, फायदा होत असतो. ओके, तर आतापर्यंत आपण काय बघितलं आहे, तर 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघितलेत. त्यांना लक्षात कसं ठेवायचं आहे, सो का टोवा सांगितलं आहे. पंडित बद्रीप्रसाद हर हर भोले सोना चांदी तोले असं पण सांगितलं आहे. पी म्हणजे परपेंडिक्युलर, बी म्हणजे बेस. इथं मात्र अपोजिट साईड हायपोटिनियस, ॲडजस्ट साईड हायपोटिनियस, अपोजिट साईड ॲडजस्ट साईड असं सांगितलं आहे. कसंही लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा 6 नावं सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवा, त्याचा क्रम चुकवू नका. कोण कुणाचा रिलेटिव्ह आहे हेही चांगल्या रीतीने समजावून घ्या. हे तुम्ही बघितलेले आहे मुलांनो सगळ्या गोष्टी, बरं का. फक्त तुम्हाला हे रिकॉल करतोय मी, कारण नेक्स्ट सेशनमध्ये आपण त्याच्यावरती काय बघणार आहोत, काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत. तुमची टेस्टिंग होईल त्याच्यामध्ये, नेमकं आपल्याला येतोय किती आणि येत नाही किती असं सगळंच. तर आता शेवटचा एक प्रकार मी आज सांगणार आहे, तो आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल फॉर्म्युली. तर मुलांनो यासाठी आपण एक ट्रायंगल ड्रॉ करूया आणि तुमच्या ओळखीचा आहे तो. बेसिकली थोडा कलर कॉम्बिनेशन मला वाटतं वेगळा घेऊया. ओके, तर या प्रकारचा एक ट्रायंगल ड्रॉ केला आहे. इथे आहे 90 डिग्री, इथे आपण थीटा घेऊया. या ट्रायंगलला नाव देऊया ABC. बट सपोज बच्चे लोग हा 90 आहे, हा थीटा आहे, तर ऑब्वियसली हा काय असणार आहे मुलांनो, 90 मायनस थीटा असणार आहे. हा काय असणार आहे, 90 मायनस थीटा. मला थोडं अभ्यासपूर्ण उत्तर द्यायचं आहे, मी इथंच लिहितो आहे, लगेच त्याच्यावरनं आपल्याला फॉर्म्युला क्रिएट करता येईल. मला तुम्हाला साईन थीटा विचारायचा आहे आणि मला तुम्हाला कॉस ऑफ 90 मायनस थीटा विचारायचा आहे. अँगल फक्त तो घेतो आहे. मला या दोघांची उत्तरं सांगता तुम्हाला आली तर मग आजचा प्रकार जो सांगणार आहे तो क्लिअर झाला तुम्हाला मुलांनो. मला सांगा, साईन थीटा म्हणजे हा थीटा इथे आहे. साईनचा अर्थ असतो अपोजिट साईड अपॉन हायपोटिनियस. तर अपोजिटला AB आहे आणि हायपोटिनियस कोण आहे, AC. म्हणजे इथं मी लिहिणार आहे AB अपॉन AC. बच्चे लोग AB अपॉन AC. पण जेव्हा मी कॉस अँगल विचारला आहे, कॉस रेशो विचारला आहे, पण अँगल कोणता आहे, हा वरती असलेला 90 मायनस थीटा. हे दोन ॲक्यूट अँगल असतात तुम्हाला माहिती आहे. हा 90 मायनस थीटावरती कॉस ॲप्लाय केला तर तुम्हाला कॉस म्हणजे काय असतं, ॲडजस्टंट साईड. तर 90 मायनस थीटासाठी ॲडजस्टंट साईड AB होईल आणि हायपोटिनियस AC. म्हणजे इथे काय होईल मुलांनो, AB अपॉन AC. तुम्ही नीट बघा मुलांनो, हे दोन्ही आन्सर सेम आलेत, म्हणजे याचा अर्थ हे दोघंही इक्वल असायला पाहिजेत का नाही, हो. म्हणजे हेच आहे मुलांनो कॉम्प्लिमेंटरी अँगल फॉर्म्युली. पहिला फॉर्म्युला आहे साईन थीटा इज इक्वल टू काय असतं माहिती का मुलांनो, कॉस 90 मायनस थीटा. अँड व्हाईस वर्सा कॉस थीटा इक्वल टू काय असतं माहिती का मुलांनो, साईन 90 मायनस थीटा. हा आहे पहिला. दुसरा फॉर्म्युला काय आहे मुलांनो, टॅन आणि कॉटच्यामध्ये. टॅन थीटा इक्वल टू, जोड्या लक्षात ठेवा, कॉट ऑफ काय होतं मुलांनो, 90 मायनस थीटा. याच्यामधल्या जोड्या साईन कॉस आणि टॅन कॉट आहे. टॅन कॉटची जोडी आबाद आहे, सगळीकडेच आहे. मग मुलांनो कॉट थीटा इक्वल टू काय होतं बरं, टॅन ऑफ 90 मायनस थीटा. आणि तिसरी जोडी सांगा इथे कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये, सेक आणि कोसेकची जोडी होते मुलांनो. बघा, म्हणजे सेक आणि कोसेकचं सुद्धा कनेक्शन कुठं तयार होऊ शकतं, कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये तयार होते. बघा, सेक थीटाला काय लिहिता येतं, कोसेक 90 मायनस थीटा, बरं का मुलांनो. आणि कोसेक थीटा इज इक्वल टू क्या लिख सकते बच्चे लोग, सेक ऑफ 90 मायनस थीटा असं लिहिता येईल. यस ऑर नो, यस सर. मग आता हे दोन फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा जोडीने. हे दोन लक्षात ठेवा तुम्ही आणि हे दोनही लक्षात ठेवा तुम्ही, बरं का मुलांनो. तर हे बेसिक आहे, हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. मग काय आपण इझिली काय करू शकतो मुलांनो, प्रॉब्लेम्सकडे जाऊ शकतो, सॉल्व करू शकतो बऱ्याच गोष्टी. तर आज मी तुम्हाला काय शिकवलं आहे, तुम्हाला शिकवलं आहे तुम्ही 10th पर्यंत ज्या गोष्टी बघितल्यात त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत मुलांनो. हे लक्षात ठेवा. ह्या सर्व गोष्टी रिवाईज करा आणि सगळ्यात महत्त्वाचं नोटबुक घेऊन बसायचं आहे. पेन आणि नोटबुक सोबत असेल, जसं मी शिकवतो आहे, जसं लिहून देतो आहे त्या प्रकारे ते तुमच्या नोटबुकमध्ये आलं पाहिजे. फक्त बघून काही होणार नाही. थिंक इट अँड इंक इट, म्हणजे समजून घ्या, विचार करा आणि लिहा. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे मुलांनो. तुमचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. तुम्हीही ती गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जर त्यामध्ये मास्टरी
मिळवायची असेल मॅथमॅटिक्समध्ये, आता आपण जो टॉपिक केला आहे स्टार्ट ट्रिग्नोमेट्रीमध्ये, तर नक्की तुम्हाला काय करायला लागेल, सेशन कम्प्लिटली समजावून घ्यावं लागेल, नोटबुकमध्ये लिहावं लागेल. मुलांनो, हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनल नक्की काय करा, सबस्क्राईब करा. इतरांपर्यंत हा व्हिडिओ लेक्चर जो आहे, हे लेक्चर जे आहे ते इतरांपर्यंत शेअर नक्की करा. आणि काय करायचं आहे, या व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे. तुमच्या कमेंटसुद्धा आल्या पाहिजेत आणि तुम्हाला नेक्स्ट सेशन कशावर असायला पाहिजेत हे तुम्ही सांगितलं गेलं पाहिजेत. आता पुढचे 2-3 सेशन अजून ट्रिग्नोमेट्रीवरतीच असणार आहे मुलांनो, कारण ट्रिग्नोमेट्री M1 म्हणजेच बेसिक मॅथमॅटिक्स डिप्लोमाला जे आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रॉंग असा टॉपिक आहे. तो टॉपिक आपल्याला नीट समजावून घेणं गरजेचं आहे. तर पुढची जर्नी सुरू करण्या अगोदर आजच्या दिवस इतकंच थांबूया. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.